आर्यवैश्य महासभेचे चौथे अधिवेशन श्रीरामाच्या पावन क्षेत्रभूमी अयोध्या येथे 14 व 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले। या ऐतिहासिक अधिवेशनाला आर्यवैश्य समाजभूषण तथा महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, सौ सपनाताई मुनगंटीवार तसेच हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावार, काशी अन्नसत्रमचे महासचिव विलास बच्चू प्रामुख्याने उपस्थित होते। या अधिवेशनाला महाराष्ट्रातून जवळपास 600 आर्यवैश्य महिला व पुरुष समाज बांधव उपस्थिती होते। समाजाचा सर्वांगीण विकास हेच राष्ट्र उन्नतीचे साधन आहे। या उद्देशाने समाज संघटित व्हावा यासाठी हे अधिवेशन घेण्यात आले होते। या अधिवेशनाला आर्यवैश्य समाजभूषण तथा माजी वित्तमंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच आमदार समीर कुणावार यांनी समाज संघटन या विषयावर चर्चा केली। महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात समाजाचे संघटन केले। त्यांचे कौतुक सौ सपना मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून केले। या अधिवेशनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने केली व मुख्य अतिथी यांचे स्वागत गंगाखेड येथील महिलांनी सुंदर अशा राम आएंगे आएंगे या गाण्याने केली। यावेळी सर्व हॉल दुमदुमला होता। या अधिवेशनाला महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या मार्गदर्शनात गोविंद बिडवई, दीपक निलावार नागपूर, राजू मुक्कावार, दिलीप कनकुर्ते, व्यंकटेश गादेवार, ज्ञानेश्वर महाजन, सूर्यकांत शिरपेवार, सदानंद मेडेवार, संघटक प्रदीप कोकडवार, प्रसिद्धी प्रमुख किरण मुक्कावार, प्रभाकर पत्तेवार, विवेक कन्नावार, गजानन रेवणवार, नंदकुमार पत्तेवार, सौ माधुरीताई कोल्हे, सौ सुलभा वट्टमवार, सौ अर्चनाताई ढमढरे यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष, सचिव तसेच महिला जिल्हाध्यक्ष उपस्थित होते। या अधिवेशनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या संपूर्ण अधिवेशनाचे उत्तम असे सूत्रसंचालन शिरीष मनाटकर व दिलीप कोटगिरे यांनी केले। या संपूर्ण अधिवेशनाचा आढावा वासवी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक किरण मुक्कावार यांनी घेतला, तो आपण पाहूया। रामचंद्रच्या भूमीमध्ये आयोजित आहेत। माझ्यासोबत माजी वित्तमंत्री तथा आमदार व समाजभूषण आर्यवैश्य समाजभूषण सुधीरभाऊ मुनगंटीवार आहे। सर, काय सांगता तुम्ही आर्यवैश्य समाज बांधवांसाठी? जय वासवी। महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या वतीने अयोध्येमध्ये आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी श्री नंदकुमार गादेवारजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर अधिवेशनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या अधिवेशनाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या पंक्तीत असणाऱ्या गरिबातल्या गरीब समाज बांधवाचा विचार, त्याच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये काय नियोजन केलं पाहिजे या संदर्भातले जे विचार मंथन चर्चा होते आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहे। मला विश्वास आहे की या महाधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या प्रगतीमध्ये बदलत्या युगात, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आम्ही आपल्या समाजाच्या विकासाच्या साठी ज्या काही गोष्टी ठरवू त्या निश्चितपणे पूर्णत्वास नेण्याच्यासाठी करावयाच्या नियोजनाची इथं आपण चर्चा करतो आहे। गरिबांसाठी समाजातल्या घरांचा विचार झाला, अभ्यासिकेचा विचार झाला, शेवटी कोणता समाज किती धनवान आहे या सर्व जिल्ह्याच्या टीमचं, महाराष्ट्राच्या टीमचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर माझ्यासोबत महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष आहेत नंदकुमार गादेवारजी। काय सांगताल? आज प्रभू रामाच्या या ठिकाणी आपण त्याप्रमाणे समाजाच्या तळागाळापर्यंत जाण्याचा प्रयत्न महासभा करत आहे आणि आपल्या समाजाला उन्नतीसाठी जे काय करता येईल ते प्रयत्न आम्ही या महासभेच्या माध्यमातून करणार आहोत। एवढंच मी या ठिकाणी शुभकामना। फेब्रुवारी 2023 रोजी श्री क्षेत्र तिरुपती येथे घेण्यात आलेलं होतं आणि तिसरं अधिवेशन 3 व 4 फेब्रुवारी 2024 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे घेण्यात आलेले होते।
आणि चौथं अधिवेशन आपण श्री क्षेत्र अयोध्या येथे घेत आहोत. यातला एक मुख्य पॉईंट असा आहे, या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण जे घेतलेलं अधिवेशन होतं त्या ठिकाणी आपल्या महासभेचे मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्व यांची उपस्थिती होती. त्याच्यासोबत पुनावर साहेबांनी तर सपत्नीक होते, त्यांचा आम्हाला आनंद आहे. आणि चौथ्या अधिवेशनाला सुद्धा त्यांची उपस्थिती आम्हाला खूप काही प्रोत्साहन देऊन जात आहे. हे मी सांगास म्हणजे नमूद करतो या बाबतीमध्ये. मित्र, या महाराष्ट्र अधिवेशन महासभेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चौथ्या अधिवेशनासाठी आलेल्या सर्व समाज बांधवांचं मी जनरल सेक्रेटरी या नात्यानं महासभेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान सर्वात प्रथम मला थोडंसं भावना व्यक्त करायची. जे विराजमान झालेले आहेत, काल मी एक रामराज्य नावाचं पुस्तक वाचत होतो आणि ते पुस्तक लिहिले आशुतोष राणांनी, आणि त्याच्यामध्ये रामाविषयी जे भावना व्यक्त केलेली आहे या ठिकाणी आज जे विराजमान झालेली आहेत, तर ती जी भावना व्यक्त केली ती भावना त्यांच्या बाबतीमध्ये तंतोतंत या पिरियडला लागू होते. तर त्यांनी असं लिहिलेलं होतं, श्री रामचंद्र राजसिंहावर बसण्यापासून ज्यांनी वंचित ठेवलं ते त्रिकालात निंदनीय आहे. माझी भावना एवढीच आहे, आमच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले सुधीर भाऊ, भावना सारखीच आहे की व्यासपीठावर जे काही आता जे सांगितलं भाऊच्या बाबतीमध्ये हेच झालंय. निष्कलंक नेता म्हटल्यानंतर निष्कलंक होणं फार अवघड असतं, पण निष्कलंक नेता आणि रामाचं चारित्र्य वाचल्यानंतर त्या चारित्र्यातले बहुतांश गुण सुधीर भाऊच्या अंगी आहेत, हे आम्ही प्रत्यक्ष जवळून पाहिलेलं आहे. आणि अशा मी तुलना करत आहे, राम सुद्धा व्यक्ती होते, पण ते चारित्र्यातून व्यक्तिमत्वातून. महाराष्ट्र आर्यवैश्य सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचं खूप खूप कौतुक करते. त्यांनी आर्यवैश्य महासभेचं काम पूर्ण जिल्ह्यात तर केलेलंच आहे, तालुक्यात केलेलं आहे, दुसऱ्या राज्यापर्यंत, तिरुपती असो की उत्तर प्रदेश असो, तिथपर्यंत त्यांनी ही घोडदौड आपल्या आर्यवैश्य महासभेची सुरू केली आहे. आणि आताच त्यांनी सांगितले आहे की मला अशा प्रकारे मदत होते. लोक अगदी त्यांना घरी बसून पैसे देतात आणि मदत करतात. मीडियामध्ये कॉमेंट दाखवली, कलियुग का म्हटलं जातं हे आता माझ्या लक्षात आलं की खोटं बोल पण रेशून बोल. आणि महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेला उतरती कला लागली असं बेमालूमपणे माझं नाव टाकून त्या महान व्यक्तीने जेव्हा लिहिलं तेव्हा माझा विश्वास झाला, आता तर कलियुगाचे फक्त 5000 वर्ष पूर्ण झाले, भविष्य कसं असेल. पण शेवटी समाजाचं काम करत असताना उत्तम काम करण्याकरता LKK लोक क्या कहेंगे याचा विचार करायचा नसतो. मग राजकारण असेल की समाजकारण असेल, आपल्याला विश्वासाने कोणी चांगलं असेल त्यालाही सोबत घ्यायचं आहे, आणि कोणी वाले असेल तर त्याला वाल्मिकी बनवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. आज 14 फरवरी आहे. खरं तर जगामध्ये हा प्रेम दिवस, व्हॅलेंटाईन दिवस. आज त्याच अयोध्येत ते सारे सोनेरी विचार या चिंतन मंथनातून एकत्रित आणत सोन्यावर प्रेम असणाऱ्या सोनेरी हृदयाच्या आर्यवैश्य समाजाला पुढे नेण्याचा विचार आपण सर्वजण एकत्रितपणे करणार आहोत. खर तर समाजाच्या कामासाठी वेळ द्यावा अशी इच्छाही भाषणामध्ये मला व्यक्त केली. मी जरी आज वेळ देऊ शकलो नाही तरी एक विश्वास मात्र देतो की समाजाच्या कोणत्याही कामात मी असेल, माझी पत्नी असेल, समीर भाऊ असेल, आम्ही पूर्णपणे पूर्ण शक्तीने लक्ष्य आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहू हा विश्वास.
त्याला समीरजी नंदकुमारजींना म्हणाले की नंदकुमारजी तुम्ही या पदावर कायम राहिले पाहिजे. नुसतं नंदकुमारजी नाही, समीर भाऊ तुमच्यासाठी सुद्धा आमच्या सदिच्छा आहे की या पदावर पुढे जात काय म्हणावं याही सदिच्छा आहे. माता कन्यका परमेश्वरीचा जयकार आपण केला. या अयोध्येच्या पवित्र भूमीवर प्रभू रामाचा आशीर्वाद आपल्यापैकी प्रत्येकाने दर्शन घेऊन निश्चितपणे प्राप्त केलाच असेल. कोणी आज त्याच अयोध्येत ते सारे सोनेरी विचार या चिंतन मंथनातून एकत्रित आणत सोन्यावर प्रेम असणाऱ्या सोनेरी हृदयाच्या आर्य वैश्य समाजाला पुढे नेण्याचा विचार आपण सर्वजण एकत्रितपणे करणार आहोत. खर तर समाजाच्या कामासाठी वेळ द्यावा अशी इच्छाही भाषणामध्ये मला व्यक्त केली. मी जरी आज वेळ देऊ शकलो नाही तरी एक विश्वास मात्र देतो की समाजाच्या कोणत्याही कामात मी असेल, माझी पत्नी असेल, समीर भाऊ असेल, आम्ही पूर्णपणे पूर्ण शक्तीने लक्ष्य आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहू हा विश्वास. त्याला समीरजी नंदकुमारजींना म्हणाले की नंदकुमारजी तुम्ही या पदावर कायम राहिले पाहिजे. नुसतं नंदकुमारजी नाही, समीर भाऊ तुमच्यासाठी सुद्धा आमच्या सदिच्छा आहे की या पदावर पुढे जात काय म्हणावं याही सदिच्छा आहे. माता कन्यका परमेश्वरीचा जयकार आपण केला. या अयोध्येच्या पवित्र भूमीवर प्रभू रामाचा आशीर्वाद आपल्यापैकी प्रत्येकाने दर्शन घेऊन निश्चितपणे प्राप्त केलाच असेल. कोणी केला तुमचे 10 लाख, तुमचे 10 लाख, तुमचे 10 लाख देतो आणि अशा आम्हाला रूम सगळ्यांनी दिल्या. म्हणजे की एवढा विश्वास आज 25 कोटी रुपये, 14 कोटी, 15 कोटी कुणाच्या घरी न जाता जर आपल्याला जमत असते महासभेला, तर ह्याच्यापेक्षा मोठा विश्वास का नाही? काही जण म्हणत असतील महासभेला आता लोकांच्या दारात जायचे पैसे मागायला. अरे दारात जावंच लागेल आम्हाला वेळ आल्यावर. आणि आमच्यावर विश्वास आहे लोकांचा. विश्वास ठेवून आम्हाला पैसे देतील आणि विश्वास ठेवूनच तिरुपतीचं बांधकाम. म्हणून तुमच्या विश्वासावर मी पुढच्या गुढीपाडव्याला हे केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. आणि तुम्हाला मी आज इथं सांगतो, प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी सांगतो की पुढच्या येणाऱ्या गुढीपाडव्याला काही अर्थीमध्ये 2 मजले हो, 3 मजले हो, पूर्ण करून आपल्या बिल्डिंगचं उद्घाटन केल्याशिवाय राहणार नाही. हे तिकडे साहेबांना सुद्धा विलासरावांना सुद्धा मी शब्द दिलेला. आणि हे तुमची ताकद माझ्या पाठीमागे कायम असावी असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो.